पोटावरची चरबी कमी करायचं असेल तर काय करायचं, असं बऱ्याच जणींचा प्रश्न होता. तर बऱ्याच जणींचा असाच प्रश्न आहे की पोटावरतीच जास्त फॅट साठलेलं आहे. तर आता बघा, वजन कमी करताना बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मॅटर करतात. जसं की आपण काय खातोय, त्याचबरोबर आपलं राहणीमान कसं आहे, आपण झोप आपली किती वेळ आहे, आपण एक्सरसाइज किती करतो, त्यानुसार ना प्रत्येकाचा मेटाबॉलिक रेट वेगळा राहतो आणि प्रत्येक डाएट प्रत्येकाला सूट होईल असं नाही. आता अशी पण एक कमेंट होती की मी साखर बंद, म्हणजे भरपूर वर्षापासून साखर बंद आहे, फक्त दिवाळीलाच काहीतरी गोडाचा पदार्थ खाल्ला जातो, नंतर पूर्ण साखर बंद असते, चहा वगैरे, तरी पण माझं वजन कमी होत नाही. आता बघा, प्रत्येकाचं शरीर वेगळं जातं. आपल्याकडे अशी पण काही लोक असतात की जी भरपूर खातात, म्हणजे गोड खातात, तेलकट खातात, बाहेरचं खातात, सगळं खातात, पण त्यांच्या अंगाला काही लागत नाही. आणि काही असेच असतात की ते भरपूर डाएट करूनसुद्धा त्यांचं वजन कमी होत नाही, हेल्दी गोष्टी खाऊनसुद्धा ना त्यांचं वजन कमी होत नाही. आता प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, त्यानुसार पण राहतं. आता तुमचं शरीर कसं आहे हे आपल्याला पण थोडंसं ओळखता आलं पाहिजे. आता तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आपण मेनली बाहेरचं खाणं बंद करतो. जंक फूड असेल, पॅकेट फूड, जे रेडी टू कुक असतं किंवा रेडी टू ईट असतं, असे पदार्थ आपल्याला टाळायचे असतात. त्यासोबत आपण एक्सरसाइज करतो. आता एक्सरसाइज आपल्याला, म्हणजे वजन कमी करताना असं म्हणतात की 80% डाएटचा रोल असतो, पण 20% व्यायाम. पण जो 20% व्यायाम असतो तो तेवढाच महत्त्वाचा असतो. आता आपल्याला पोटावरची चरबी कमी करायची असेल तर व्यायाम पण तेवढाच महत्त्वाचा आहे. तुम्ही साखर बंद केली ना तर पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते, पण त्यासोबत तुमचा व्यायामसुद्धा पाहिजे. घाम येईपर्यंत आपल्याला कोणताही व्यायाम, तोही सकाळचा उपाशीपोटी, म्हणजे कार्डिओ जे असतं ते. आता व्यायाम कोणता करता, अशा पण कमेंट होत्या. तर व्यायाम मी यूट्यूबला लावून करते. आता यूट्यूबवरती अगदी अर्ध्या तासाचे, 1 तासाचे सुद्धा व्हिडिओ आहेत. तुम्हाला कोणता व्यायाम करायचा आहे त्यानुसार. आता हर्बलचे प्रोडक्ट पण बऱ्याच जणाला माहिती असेल, तर त्यांचा व्यायामसुद्धा यूट्यूबवरती येतो. तर त्यांचा व्यायाम फास्ट आहे आणि तुम्हाला पोटावरची चरबी कमी करायची असेल ना, तसे व्यायाम तुम्ही करू शकता. हर्बल वर्कआउट म्हणून तुम्ही यूट्यूबला सर्च केलं ना, ते व्यायाम येऊन जातात. अगदी एका तासाचे व्हिडिओ आहेत आणि खूप एनर्जेटिक असं ते व्हिडिओ आहेत. आता त्या पद्धतीने व्हिडिओ लावून तुम्ही व्यायाम केला ना तरी पण मदत होईल. आता पोट काय लगेच कमी होणार नाही, पण तुम्ही प्रयत्न केले तर हळूहळू कमी व्हायला मदत होते. आता सगळ्यात अगोदर ना, मला लिंबू पाणी सूट करत नाही, मला ॲसिडिटीचा त्रास असल्यामुळं. त्यामुळं ज्यांना लिंबू पाणी सूट करतं त्यांनी सकाळी कोमट पाणी घ्यायचं आहे. म्हणजे लिंबू पाणी थोडंसं जरा गरम करायचं, कोमट करतो त्यापेक्षा थोडंसं जास्तीचं, म्हणजे जे आपण पिऊ शकतो इथपर्यंत व्यवस्थित, पण थोडं गरम असावं तसं पाणी गरम करून घ्यायचं. आणि त्यामध्ये ना अर्धा लिंबू किंवा 1 लिंबू असं आपल्याला पिळायचं नाही, लिंबाचे काही ड्रॉप टाकायचे आहेत. लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं, ते जर तुम्ही जास्तीचं प्रमाणात घेतलं तर ना तुम्हाला नंतर गुडघ्याचा त्रास जाणवेल. आपलं हाडं आहेत ते सायट्रिक ॲसिड जर आपण जास्त प्रमाणात घेतलं तर आपली हाडं ठिसूळ होतात, त्यामुळं तो त्रास तुम्हाला भविष्यात होऊ शकतो. आणि ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांना तर लिंबू पाणी सूट करत नाही, मला तर करत नाही. नंतर तसंच सगळं तोंडात आंबट गुळण्या येत राहतात, त्यामुळं मी शक्यतो पित नाही. पण ज्याला ॲसिडिटीचा त्रास नसेल तुम्हाला ना, तर लिंबू पाणी अवश्य घ्या, पण त्याचे काही थेंबच त्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला पाण्यामध्ये. तसं लिंबू पाणी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या घेतलं ना, चांगले 1-2 ग्लास तुम्ही लिंबू पाणी घ्या. आणि नंतर नाश्ता आहे, तुम्ही आता नाश्त्यामध्ये ना सकाळचं, आता सगळ्यांनाच फळं आणि सॅलड खाणं होत नसेल तर तुम्ही हे करा, फक्त चिला घेऊ शकता बेसनचा किंवा मुगाचा डोसा असतो ना, त्यामध्ये थोडंसं पनीर टाकून प्रोटीनयुक्त नाश्ता तुम्हाला कसा करता येईल. आता नाश्त्यामध्ये बरेचसे प्रकार तुम्ही घेऊ शकता. आता पोहेसुद्धा घेऊ शकता, पण त्यामध्ये भरपूर सगळ्या भाज्या, तेल कमी, असं पोहे तुम्ही व्हेजिटेबल पोहे घेऊ शकता, बेसनचा चिला घेऊ शकता, नाचणीचा डोसा घेऊ शकता, मुगाचा डोसा घेऊ शकता. आणि ते तुम्हाला सकाळचं खायचं आहे. आणि ते खाल्ल्यानंतर आता बघा, बऱ्याच जणींची अशी पण कमेंट आहे की चहा सुटत नाही. तर चहा खरं सोडणं तसं अवघडच राहतं. मी दुधाचा कधीच घेत नाही, पहिल्यापासूनच घेत नाही, मला ॲसिडिटीचा त्रास असल्यामुळं. त्यामुळं मला चहा सोडणं तसं एवढं अवघड गेलं नाही, कारण मी गुळाचा ब्लॅक टी घेत होते आणि तो बंद केला. आणि ज्या दिवशी मला वाटलं की चहा प्यायची मला क्रेविंग झाली, त्यावेळी मी फक्त दुधामध्ये कॉफी टाकून घेतली, त्यामध्ये साखर नाही. पण मला त्यानं पण ॲसिडिटी होते, त्यामुळे मी ती पण 1-2 वेळाच घेतली असेल, ती पण नंतर बंद केली.
त्यानंतर ना मला पित्ताचा त्रास मला जाणवलं की मी खाण्यात बदल केल्यामुळे पित्ताचा त्रास खूप कमी झाला आहे. कारण जे खाणं आहे ते वेळेवर झालं. आपण वेळेवर जेवणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं राहतं. तर तशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. नाश्त्याच्या अर्ध्या तासानंतर लगेच नाश्त्यासोबत तुम्ही चहा कॉफी घेतली ना, ब्लॅक टी घेऊ शकता, पण दुधाचं चहा कॉफी घेतली तर ना जे आपण नाश्ता वगैरे जेवण खातोय त्यातलं आयर्न आहे ते आपलं पूर्ण बॉडीला भेटत नाही. त्यामुळं असं केलं तर आपल्याला नंतर लो HBचा त्रास जाणवू लागतो. त्यामुळं जेवणासोबत ब्लॅक टीज घ्या. दुधाचा वगैरे चहा घ्यायचा झाला तर अर्ध्या तासानंतर घ्या, पण त्यामध्ये साखर नको. आता वजन कमी करताना साखर किंवा बेली फॅट तुम्हाला कमी करायचं असेल तर साखर बंदच करणं महत्त्वाचं राहतं. कारण साखर आहे ते एक्स्ट्रा पाणी आहे ते होल्ड करून ठेवतं आपल्या बॉडीमध्ये. त्यासोबत सूज पण राहते. जर तुम्ही साखर बंद केली तर आपल्या पोटावरची सूज असेल किंवा एक्स्ट्रा पाणी धरून ठेवलेलं असेल ते कमी होतं. त्यामुळे आपल्याला हलकं वाटायला लागतं. आणि अशी पण एका ताईंची कमेंट होती बघा, मी साखर आणि भात बंद केला आणि मला माझी शुगर नॉर्मल वाटायला लागली. म्हणजे की त्यांनी सांगितलेले ते एवढे एक्झॅक्ट माझ्या लक्षात नाही, पण शुगर कमी झाली आणि मला हलकं वाटतंय. तर आपण भात बंद केला ना जेवणातलं, खरंच शुगर कमी होते. कारण माझ्या सासऱ्यांना पण शुगर आहे आणि ज्यावेळी त्यांची शुगर वाढते त्यावेळी 2-4 दिवस आम्ही त्यांना भात देत नाही. रात्रीचाच भात असतो, पण तो पण बंद करतो. आणि चहामधली पण पूर्ण आत्ता अशी रेग्युलर त्यांना नॉर्मल थोडीशी साखर चहामध्ये टाकून देतो. पण ज्यावेळी शुगर वाढते त्यावेळी पूर्ण साखर बंद केली आणि भात बंद केला ना, 4 दिवसात त्यांची साखर आहे ती नॉर्मल होते. पण त्यांना ना आता बऱ्याच दिवसापासून मेथीचं पाणी आहे ते चालू आहे. मेथी थोडीशी त्यामध्ये सुंठ आणि थोडीशी दालचिनी टाकून मेथी आहे त्याची पावडर करून ठेवतो एकदाच. आणि ती मग रोज सकाळी आता त्यांना तुम्ही मेथी पाण्यामध्ये भिजवून थोडीशी दालचिनी टाकून ते रात्रभर भिजत ठेवला आणि सकाळी ते पाणी गाळून पिलं तरी पण चालू शकतं. किंवा मेथी तुम्ही नंतर ते चावून खाऊ शकता, पण मेथी चावून खायला खूप कडवट लागते. त्यामुळे आता ते पितात ते रात्रीचं भिजत घालू शकता किंवा सकाळी तुम्ही मेथी पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायची आणि नंतर ते पाणी पिलं ना तरी पण शुगर कंट्रोलमध्ये येते. आणि आपल्याला वजन कमी करण्यासाठी सुद्धा मेथीचं पाणी फायदेशीर आहे. तर तुम्ही रात्री मेथी भिजत ठेवली, त्यामध्ये दालचिनीचा एक तुकडा टाकायचा आणि सकाळी ते थोडंसं बारीक गॅसवरती उकळू द्यायचं आणि नंतर ते पाणी गाळून प्यायचं. हे पण करू शकता. आता पोट कमी करण्यासाठी मेथीचं, दालचिनीचं पाणी आणि लिंबू पाणी हे सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतं. तर ते तुम्ही घेऊ शकता. आता माझ्याकडे ॲपल सायडर व्हिनेगर पण आहे, पण मला त्यानं पण ॲसिडिटीचा त्रास होतो. तर आता मी त्याचा यूज करावा म्हणते. मी दिवाळीच्या आधी थोडंसं 1-1.5 किलो वजन कमी केलं होतं, त्यावेळी ते मी वापरलेलं. पण त्यावेळी मी ना चपाती, भात, भाकरी म्हणजे सगळंच बंद केलं होतं. नो कार्ब असा डाएट होता. पण त्यावेळी झालं होतं, म्हणजे माझं 10 दिवसातच 1.5 किलो कमी झालं होतं त्यावेळी पण. आणि नंतर दिवाळीचा फराळ सगळाच खाल्ला होता आणि थंडी चालू झाली त्यामुळं मेथीचं लाडू वगैरे सगळंच हेल्दी खाल्लं. मग आता उन्हाळ्यात म्हटलं थोडं वाढलं, थोडंच कंट्रोल केलं तर मग परत वजन कमी करणं तसं खूप अवघड जातं. जेवढं वाटतं आपल्याला सोपं आहे तेवढं जे वजन कमी करतात त्यांनाच माहीत आहे. किती स्ट्रिक्ट राहावं लागतं, किती तोंडावरती कंट्रोल ठेवावा लागतो, तेव्हा कुठं वजन वाढताना एका आठवड्यात म्हटलं तरी ना आपलं 1.5-2 किलोसुद्धा वाढून जातं. पण ते कमी होताना ना खूप हळूहळू आपलं वजन कमी होत असतं. आणि ज्यांना लवकर वजन कमी म्हणजे पोटावरची चरबी कमी करायची आहे ना, त्यांना तर दीक्षित डाएट तर माहीत असेल. 2 वेळा जेवायचं आणि त्याच्या आधीमध्ये काहीच तोंडामध्ये टाकायचं नाही. त्यानं पण ना आपण खूप वेळ उपाशी राहतो. आपलं इंटरमिटंट फास्टिंगसुद्धा होतं. 2 वेळा जेवण्यानं सुद्धा ना लवकर वजन कमी होतं आपलं आणि पोटावरची चरबी ना कमी व्हायला मदत होते. त्यामुळे तसा डाएटसुद्धा तुम्ही करू शकता. आता तुम्ही सकाळचा नाश्ता 9पर्यंत केला ना, परत 1 तासानं ग्रीन टी वगैरे घ्यायची आणि दुपारचं जेवण मग तुम्ही 1पर्यंत करू शकता. तर 1 वाजता जेवणामध्ये आपल्याला भाजी, भाकरी त्यासोबत कोणतंही एक म्हणजे पालेभाजी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी ठेवायची आहे. डाळ, वरण ठेवायचं 1 वाटी किंवा दही घ्या, ताक घ्यायचं आहे. तुम्हाला लवकरच वजन कमी करायचं आहे तर दुपारच्या जेवणाच्या अगोदर ना अर्धा तास 2 ग्लास ताक प्यायचं, पातळ ताक करायचं. दही फ्रेश लावलेलं ठेवायचं नेहमीच, नाहीतर ॲसिडिटीचा परत त्रास होऊ शकतो. रोजच्या रोज फ्रेश घरचं दही त्यात अजून ते दही घ्यायचं आणि दही लावताना दुधावरची साय काढलेली असं पातळ दूध असावं.
साई असलेलं दही नाही आपल्याला घ्यायचं आणि अगदी 2 चमचे दही 1 ग्लास पाण्यात मिक्स करायचं, ते प्यायचं. असं 2 ग्लास तुम्ही ताक ना जेवणाच्या आधी प्यायलं आणि नंतर अर्ध्या तासाने जेवला ना तरी पण आपलं जेवण कमी जातं, जे खाल्लेलं आहे ते व्यवस्थित पचतं, प्रोटीन तर जातंच आपल्याला. आणि दुपारच्या जेवणात तुम्ही भाकरी कोणती घ्यावी अशी पण कमेंट होते. आता भाकरी तुम्ही ना ज्वारीची, बाजरीची घेऊ शकता, नाचणीची घेतात, काही जण राजगिऱ्याची सुद्धा खातात. तर कोणतीही भाकरी तुमच्याकडे तुम्हाला सूट होते, जी आवडते ती तुम्ही घेऊ शकता. भाकरीमध्ये भरपूर फायबर राहतं, भरपूर वेळ पोट भरलेलं राहतं आणि त्यासोबत हिरवी भाजी ठेवली तरी चालतं. तर ही सकाळच्या नाश्त्यानंतरची मी ग्रीन टी घेतलेली. आणि त्यासोबत आपल्याला रात्रीचं जेवण आहे ना, परत तुम्हाला संध्याकाळी 5 वाजता एकदा ग्रीन टी घ्यायची आहे. दिवसातून 1, 2, 3 वेळा तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता. यामुळे आपलं मेटाबॉलिझम वाढतं आणि आपलं वजन कमी करण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये आपल्याला मदत होते. आणि रात्रीच्या जेवणात तुम्हाला वजन पोट लवकर कमी करायचं आहे, त्याने फक्त सूप घ्या. सूप आता बरेचसे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जातात, तर जे सूट होईल तसं सूप घ्या. आणि झोपताना ना दालचिनीचं पाणी जरूर प्या. त्यानं सुद्धा मग आपल्याला पोटावरचे फॅट कमी करायला मदत होते. व्यायाम चांगला म्हणजे एक 45 मिनिटाचा तरी व्यायाम आपल्याला करायचाच आहे. आणि रात्रीचं जे तुम्ही हलकं जेवण म्हणजे घेणार आहे, सूप घेणार आहे किंवा सॅलेड घेऊ शकता, वरण घेऊ शकता, त्यामध्ये भाजलेले मूग टाकून तसं पण खाऊ शकता. आता तुम्हाला जे हलक्या रेसिपी आहेत रात्रीच्या जेवणात त्या घ्यायच्या आहेत. आणि जेवण रात्रीचं तुम्हाला 7:30पर्यंत तरी करायचं आहे. आणि त्यामुळंच आपल्याला रात्रीचं जेवण तुम्ही हलकं जेवढं खाचाल, त्यामध्ये तेलकट, गोड असे पदार्थ ज्यावेळी बंद करचाल ना, त्यावेळी आपल्याला जे पोटावरती साठलेले फॅट आहे ते आपलं हळूहळू कमी व्हायला मदत होते. त्यासोबत ना पोटाचे जे व्यायाम आहेत, जसं प्राणायाम, स्ट्रेचिंग वगैरे, आणि तुम्हाला कोणताही व्यायाम तुम्ही करा, यूट्यूबवरती लावून जरी केलं ना, शेवटी एक 10 ते 12 सूर्यनमस्कार तुम्ही रोजचे घाला. त्यामुळं आपलं ना हार्मोन्स बॅलन्स राहायला मदत होते. आणि ज्यावेळी आपले हार्मोन्स बॅलन्स राहतात त्यावेळी आपलं वजनसुद्धा लवकर आणि फास्ट कमी करायला आपल्याला मदत होते. मेन म्हणजे आपले हार्मोन्स बॅलन्स राहणं हेच खूप महत्त्वाचं असतं आपलं वजन वाढण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी. आणि त्यासोबत आपली झोप, पुरेशी झोप, आणि त्यासोबत आपल्याला 3 ते 3.5 लिटर तरी दिवसाचं पाणी प्यायचंच आहे. आणि त्यामुळं सुद्धा आपलं वजन आहे ते आपल्याला कमी करायला आणि पोटावरचं फॅट कमी व्हायला मदत होते. तर असे छोट्या छोट्या टिप्स आणि छोट्या छोट्या डाएटमध्ये बदल करून, आता डाएटच्या रेसिपी पण तुम्हाला भरपूर सगळ्या यूट्यूबवरती मिळून जातात, तर त्या फॉलो करून सुद्धा तुम्ही वजन कमी करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.